नमस्कार. नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार आहे आणि त्यासाठी ही केलेली पूजेची तयारी. तर आज दुसरा सोमवार आहे म्हणून इथे तीळ वाहायचे आहेत महादेवाला. त्यानंतर हे स्वामींचं अतिशय आवडतं फूल आहे. त्यानंतर ह्या काही देवांसाठी वेण्या आणल्यात. हे काही फुलं आहेत आणि हे माझ्या घरच्या झाडाचे बेलपत्र आहेत. तर चला मग पूजा करून घेते आणि मग तुम्हाला भेटते. तर इथे साबुदाण्याची खिचडी बनवते कारण आज आमचा उपवास आहे त्यासाठी. नमस्कार. नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आहे सोमवार आणि माझा आज स्वामींच्या मठामध्ये नैवेद्यसुद्धा आहे आणि श्रावणी सोमवारसुद्धा आहे. प्रत्येक सोमवारी माझा तिथे नैवेद्य असतो. तर आजच्या दिवसभरामध्ये आम्ही काय काय करतोय, नैवेद्य कसा बनवतात स्वामींचा, मी कसा बनवते, हे सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ॲक्च्युली बऱ्याच मैत्रिणींना माझा प्रश्न पडतो की नैवेद्य कसा, काय काय न्यावं लागतं, कसं असतं नैवेद्याचं ताट स्वामींच्या. तर ह्या सगळ्या गोष्टी आज या व्हिडिओमधून मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला मग सुरू करूया. तर स्वामींचं नैवेद्य बनवण्याआधी सर्वात आधी संपूर्ण गॅस ओटा वगैरे संपूर्ण क्लीन करून घेते आणि त्यानंतर मग सुरुवात करते. खरं तर नॉनव्हेज वगैरे श्रावणमुळे काहीच नाही आहे घरामध्ये, तरी पण व्यवस्थित असं क्लीन करून घेतलं की मग आपल्यालाही टेन्शन राहत नाही. तर आपल्याला आता नैवेद्य बनवायचं आहे. त्यासाठी सगळ्यात आधी कुकरमध्ये थोडीशी डाळ शिजवून घ्यायची. तर इथे मी तुरीची डाळ शिजवते आहे. ॲक्च्युली नैवेद्यावरती एकदम थोडीशी डाळ लागते त्यामुळे थोडीशीच घेतली आहे. थोडीशी हळद टाकायची आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचं. तर इथे डाळ शिजून झाली आहे. आता पुढची तयारी करूया. साईड बाय साईड मी लगेच पीठ पण मळून घेते. तर इथे लगेचच मी भात लावून घेतलाय कुकरला आणि बाजूला लगेच छोलेची भाजी, बटाटाची भाजी आणि त्यानंतर भजी वगैरे बनवायची होती. तर त्यासाठी ही सगळी तयारी. तर इथे छोलेचा मसाला वगैरे वाटून घेतला आणि छोलेची भाजी मी कुकरमध्ये अशी पटकन बनवून घेतली होती. तर तीसुद्धा छान झाली होती आणि असं घाईच्या वेळी कुकरमध्ये छोलेची भाजी खरंच खूप छान होते. त्यानंतर ही बटाट्याची भाजी. तर यामध्ये सुद्धा कांदा, मिरची, कढीपत्ता वगैरे, जिरे मोहरी याची फोडणी देऊन तर ही अशी पिवळी बटाट्याची भाजी बनवली होती. तर आम्ही असं दरवेळी वेगवेगळा असा मेन्यू नेत असतो मठामध्ये. तर आज मी हे सगळं नेणार होती. छोलेची भाजी, बटाटा भाजी, त्यानंतर पुरी, खीर नेणार होती आणि भजी. तर दरवेळी असे वेगवेगळे प्रकार असतात. कधी कोथिंबीर वडी असते, कधी आळूची वडी असते किंवा कधी मुगाची भजी असतात. तर असे सगळे आमचे मेन्यू असतात. त्यानंतर बटाट्याची भाजी झाल्यानंतर लगेचच मी डाळीला सुद्धा फोडणी देऊन घेतली आहे आणि लगेच बाजूला खिरीची तयारी केली आहे. तर इथे थोड्याशा खिरीच्या शेवया घेतल्यात आणि त्यामध्ये मी 2 चमचा रवा टाकून घेतला आहे. बाजूला लगेच दूध तापतंय आणि लगेचच मी खिरीसाठी सुद्धा पातेलं तापायला ठेवलं आहे. त्यामध्ये 2 चमचे एवढं तूप टाकून घेते आहे आणि त्यामध्ये खिरीच्या शेवया आणि रवा जो घेतला आहे तो व्यवस्थित असा भाजून घेते. तर हे सगळं नीट परतून घ्यायचं आणि त्यामध्ये लगेचच मी ड्रायफ्रूट्स वगैरे टाकून घेतलेत आणि थोडीशी काजू बदामची सुद्धा पावडर होती ती सुद्धा टाकून घेतली आहे. काही बदामाचे काप होते ते सुद्धा टाकून घेतली आहेत आणि इथे गरम केलेलं दूध यामध्ये ओतून घेतलं आहे. साधारण एक अर्धा लिटर दुधाची खीर इथे मी बनवली होती. त्यानंतर लगेचच भजीची तयारी. बेसन पीठ घेतलं आहे, त्यामध्ये लाल तिखट, जिरे, ओवा आणि भरपूर असा कांदा कापून घेतला आहे, कोथिंबीर कापली आहे आणि थोडंसं मीठ वगैरे टाकून
हळद टाकून मी हे सगळं पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घेते. तर हे असं भजीचं पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये कांदा, कोथिंबीर वगैरे टाकायचं आणि ते सगळं बाजूला ठेवून घ्यायचं. तर इथे हे सगळं मिक्स करून मी लगेचच झाकण ठेवून बाजूला ठेवलं होतं आणि पुऱ्यांची तयारी केली होती. तर इथे आता मला जेवढ्या नैवेद्यासाठी पुऱ्या लागणार आहेत तेवढ्याच मी करून घेणार आहे, कारण इथे आता संध्याकाळचे 5 वाजलेत आणि अजून जेवणाला भरपूर असा टाईम आहे. तर आरती करून आल्यानंतर मग पुढच्या पुऱ्या आणि भजी मी बनवेन घरच्या जेवणासाठी. तर इथे जेवढ्या मला नैवेद्यासाठी लागणार होत्या तेवढ्या सगळ्या पुऱ्या मी इथे बनवून घेतल्यात. तर पुऱ्या बनवून झाल्यानंतर लगेचच याच कढईमध्ये मी भजीसुद्धा तळून घेणार आहे. तर भजी तळायच्या आधी 2 मिनटं सोडा टाकायचा, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मग भजी बनवायला घ्यायचे. तर खरंच खूप छान भजी होतात आणि मठातसुद्धा माझ्या हातची भजी अगदी आवडीने खाल्ली जातात. म्हणून मी नेहमी नैवेद्याच्या ताटासोबत आणि थोडीशी प्रसाद म्हणूनसुद्धा भजी जास्त नेत असते नेहमी. तर इथे सगळा स्वयंपाक माझा आता बनवून झाला आहे, समोर दिसतच असेल. छोलेची भाजी बनवली आहे, बटाट्याची भाजी बनवली आहे, डाळ बनवली आहे, खीर बनवली आहे, भात बनवला आहे, पुऱ्या बनवल्यात आणि भजीसुद्धा बनवली आहेत. तर साधारण एक 2:30-3 वाजता सुरुवात केली की बरोबर 5-5:30 पर्यंत आपलं सगळं आवरून होतं. हा आहे माझा नैवेद्याचा डब्बा, ज्याच्यामध्ये मी नेहमी नैवेद्य नेते आणि हा खास मी नैवेद्यासाठी घेतला आहे. तर इथे असा सगळा नैवेद्य व्यवस्थित भरून न्यायचा आणि आज सोमवार आहे त्यामुळे महादेवांची सुद्धा आरती असते. खरं तर रोजच असते, आता श्रावण महिना आहे म्हणून, नाहीतर मग दर सोमवारी असते. तर एक्स्ट्रा एक दही भात आपल्याला न्यावा लागतो आणि अजूनही यामध्ये 2-3 गोष्टी आहेत, त्या पुढे बघा. तर मठामध्ये गेल्यानंतर हे असा नैवेद्य व्यवस्थित असा भरला जातो आणि पानाचा विडा, दक्षिणा आणि फळ हे सुद्धा त्यामध्ये असतं. त्यानंतर या सगळ्यावर एक तुळशीपत्र ठेवून घ्यायचं व्यवस्थित आणि मग हा नैवेद्य आपला देवासमोर जातो. तर ही जी दिवसभराची जी मेहनत असते किंवा सगळं इथे येऊन एकदम छान वाटतं जेव्हा आपला नैवेद्य देवासमोर जातो तेव्हा. तर यानंतर आरती. तर इथे आता आमची आरती चालू होईल आणि तुम्ही आरती बघा.